दिंडोरीतून अजित पवार गटानं नरहरी झिरवळ यांचं नाव जाहीर विधानसभेसाठी केलंय। दुसरीकडे त्यांचे पुत्र गोकुळ झिरवळ सुद्धा तिकिटासाठी शरद पवार गटाच्या मंचावर गेले आहेत। मात्र गट तट आणि पक्षाच्या वादात झिरवळ पिता पुत्रांचीच युती झाली आहे का, अशी ही चर्चा आहे। पाहूयात। या निष्ठावंत मेळाव्यात आम्ही याच्या आधी महाविकास आघाडी म्हणूनच होतो, अजूनही आहेतच। अहो बापच त्याचा एवढा डोकेबाज आहे तर तो माझ्यापेक्षा तर कडीभर जास्तच असेल ना। विधानसभेच्या दृष्टीने तरी साहेबांनी पवार साहेबांच्या व्यासपीठावर आलं पाहिजे। म्हणजे सांगायचं इकडं जायचं इकडं, आम्ही तसे आतले आहोत ना। झिरवळ पितापुत्रांचं राजकारण सध्या सर्वसामान्यांना समजण्या पलीकडे गेलंय। वडील अजितदादा गटात आहेत आणि मुलगा शरद पवारांच्या मंचावरून मविया सोबत आणाबाका घेतोय। वडील झिरवळांच्या मते त्यांचा मुलगा आज्ञाधारक आहे, पोरगा मात्र मवियातून लढण्याची इच्छा वर्तवतोय। महाविकास आघाडीने जर तशी काही जबाबदारी दिली तर त्या पद्धतीने आम्ही विचार करायच्या ह्याच्यात आहोत। कार्यकर्त्यांची पण तशी इच्छा आहे, परंतु पक्ष जी काही जबाबदारी देईल त्या जबाबदारीनुसारच पुढे आम्ही पाऊल उचलू आणि कोणी उमेदवार दिला तर आम्ही ते सोबत त्यांच्या महाविकास आघाडी म्हणून काम करू। तर तसं काही नाही आणि अजून तो आज्ञाधारक आहे। मी सुद्धा यांचा सगळ्यांचा आज्ञाधारक आहे, तर माझं पोरग तसं असेलच ना, ते बापाला जाळून जाईल काय, जाणार नाही ते। आज निष्ठावंतांचा मेळावा, जयंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। महाविकास आघाडीचे खासदार माननीय बागरे सर, त्यांना आम्ही सर्वांनी मदत करून चांगल्या प्रकारे निवडून आणलं। ती चिंता नका करू तुम्ही, कोणी चिंता करू नका। काय ठरलंय नेमकं? मी सांगतो ना, ते माझं पोरग आहे, मी त्याचा बाप आहे, तो माझा बाप नाही। नाही जाणार। पिता विरुद्ध पुत्र अशी भूमिका आपल्याला पाहायला मिळेल। पिता पुत्राविरुद्ध राजकारण आहे, कुटुंब एक व्यवस्था वेगळी, राजकारण व्यवस्था वेगळी। तर राजकीय म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्याच बरोबर असू। तो माझ्या बरोबरच असतो, त्याच्यामुळं कुठं काय बोलावं, कसं बोलावं, त्याच्यामुळं लढायचं तू म्हणतो ना, लढणार नाही असं गृहीत धरा। झिरवळ म्हणतात, मी कधीच गद्दारी केली नाही, मात्र मुलाच्या प्रश्नावर आम्ही सांगतो एकीकडे आणि जातो दुसरीकडे, असंच आमचं राजकारण असल्याचं झिरवळ करताय। अहो बापच त्याचा एवढा डोकेबाज आहे तर तो माझ्यापेक्षा तर कडीभर जास्तच असेल ना। म्हणजे सांगायचं इकडं जायचं इकडं, आम्ही तसे आतले आहोत ना। तुम्ही निष्ठावंत आहात, मग तुमचे वडील काय आहेत नेमके? वडील पण निष्ठावंतच आहेत, पण त्यांची निष्ठा कोणावर तरी दुसऱ्यावर असावी। अच्छा, अजित पवारांसोबत अशी असे मी आजच्यावर अजून शिक्काच नाही आलेला गद्दार म्हणून, कधीच नाही आला। तिसऱ्यांदा मी ज्या पद्धतीनं चाललो आहे, तर तिसऱ्यांदा इकडून तिकडून इकडं तर मी गद्दार झालो असतो। पहिला जिथं गेलो तिथं आतापर्यंत आहे, भविष्यात सुद्धा तिथंच राहणार आहे, तर गद्दारीचा काय विषय तो। मुलगा म्हणतोय, आम्ही शरद पवारांसोबत राहून निष्ठावंत राहिलो। यावर मग अजित पवारांसोबत गेलेले नरहरी झिरवळ कोण, असा प्रश्न विचारल्यावर ते अजितदादांचे निष्ठावान असल्याचं उत्तर त्यांचे पुत्र देत आहेत। महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही या ठिकाणी काम करू। तुम्ही निष्ठावंत आहात, मग तुमचे वडील काय आहेत नेमके? वडील पण निष्ठावंतच आहेत, पण त्यांची निष्ठा कोणावर तरी दुसऱ्यावर असावी। अच्छा, अजित पवारांसोबत अशी असे तो माझ्या बरोबरच असतो, त्याच्यामुळं कुठं काय बोलावं, कसं बोलावं, पण इतका सुंदर बोलला, त्याचं मला मोठेपणा वाटला। एक बाजूने जरी अडचण वाटली असेल तरी दुसऱ्या बाजूनं तो कुठंच वावगा बोलला नाही। बोलणं एवढं तसं सहज, तेही तुमच्या समोर बोलणं एवढं सोपं राहते का? पहाटेच्या शपथेवेळी नरहरी झिरवळ अजितदादांसोबत गेले होते। शपथेनंतर झिरवळांचा पत्ता थेट दिल्ली जवळच्या एका हॉटेलात मिळाला। इकडे अजित पवारांचं सत्तानाट्य संपुष्टात आल्यानंतर आपलं अपहरण झाल्याचा दावा झिरवळांनी केला, मात्र आता तो एक बनाव होता, असं झिरवळ म्हणतात। आपण म्हणलं होतं भाजपने आम्हाला किडनॅप केलं, आज आपण सांगतायत की अजितदादांबरोबर सगळ्यात पहिले मीच होतो। नेमकी वस्तुस्थिती काय त्यावेळी? नाही, त्यावेळेचं मग फार मोठं त्याचं पुस्तक तयार होत असतं। मी गेलो दादांबरोबर, पण तिथं गेल्यानंतर आम्ही सगळेजण होतो, त्याच्यातले एक दोन कशासाठी निघून आले, पण मी एकटाच थांबल्यावर मला निघणं आणि मग त्याच्यातून सोडवणूक करून घेणं म्हणून मग काही ना काही वेगळ्या पद्धतीनं मी तो एक खल रचला आणि त्याच्यातून सेफ साईड आलो। शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्याशिवाय आपण हटणार नसल्याचं विधान झिरवळांनी केलं होतं। 30 दिवसात झिरवळ सर्वात आधी अजित पवारांच्या गटात सामील होण्यास आघाडीवर राहिले। झिरवळांच्या या भूमिकेवर विरोधक सवाल करतायत। तुर्तास दिंडोरीत काय घडतं? मुलाविरुद्ध वडिलांची लढाई होते, दोघांपैकी एक माघार घेतो की मग
2 राष्ट्रवादीतल्या लढाईमध्ये झिरवाळ पिता पुत्रांची चर्चेतली कौटुंबिक युती घरातच उमेदवारी मिळवण्यात यशस्वी ठरते हे पाहणं महत्त्वाचं असेल. सुरुवात माझी तरी स्वतःची सुरुवात आदरणीय पवार साहेब यांच्या राजकारणातूनच पुढं मी आलेलो आहे. पवार साहेबांचे विचार माझ्यात आहेत, मी त्या पद्धतीनेच चालतो. आता शेवटपर्यंत आज आहे माग आहे पुढे अजितदादा तर अजितदादाच ना. लढायचा विषय वेळ येईल तेव्हा दादा बरोबरच. चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, दिंडोरी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.